नमस्कार. एक लहान गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. अर्जुन गरीब होता, पण स्वप्न खूप मोठी होती. शाळेत तो खूप हुशार होता, पण त्याच्याकडे शालेय फीस भरण्याचेही पैसे नव्हते. आई घरकाम करून त्याला शिकवत होती. अर्जुनने ठरवलं होतं मोठं व्हायचं. रात्री रस्त्याच्या दिव्याखाली बसून तो अभ्यास करत होता. लोक हसायचे, या गरीबाला काही जमणार नाही. पण अर्जुनचं लक्ष फक्त पुस्तकांवर होतं. एक दिवस त्याला शिष्यवृत्ती मिळाली. त्याने खूप अभ्यास केला आणि इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. शहरात तो एकटाच होता, कोणी ओळखीचं नव्हतं. पण आत्मविश्वास होता, मेहनत होती. रात्रभर जागून तो प्रोजेक्ट करत होता. त्याचं पहिलं प्रोजेक्ट अवॉर्ड जिंकून आलं. मग एक कंपनी त्याला इंटर्नशिपला बोलवते. अर्जुन तेथेही चमकतो. तो गावात परततो. गावकऱ्यांना त्याचे स्वागत केले. आईच्या डोळ्यातून अश्रू येतात, आनंदाचे. अर्जुन म्हणतो, आई, तुझ्या त्यागामुळेच मी इथे आहे. अर्जुन आता गावातल्या गरीब मुलांना शिकवत होता. त्याला आठवलं, तो देखील अशाच झाडाखाली शिकला होता. त्याच्या यशाची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरली होती. एक मोठ्या कंपनीने त्याला CEO म्हणून बोलले. पण त्याचं मन अजूनही गावातच होतं. त्याने ठरवलं गावातच उद्योग सुरू करायचा. त्याने शेतकऱ्यांसाठी एक स्टार्टअप सुरू केला. लोक म्हणाले, हे तर शहरातल्या लोकांचं काम आहे. पण अर्जुनने अपयशांना शरण न जाता काम चालू ठेवलं. शेतमालाचं मूल्य वाढवलं. शेतकऱ्यांचं जीवन बदलले. मुलं गावात परत येऊन आई वडिलांबरोबर काम करू लागले. गाव एक आदर्श गाव बनत चाललं होतं. एक दिवस मुख्यमंत्री स्वतः अर्जुनच्या गावात आले. त्यांनी गावाचा विकास पाहून आश्चर्य व्यक्त केलं. हा तर खरा भारत आहे, ते म्हणाले. अर्जुनला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. आता सगळीकडे अर्जुनच्या गोष्टी रंगत होत्या. त्याचं पुस्तक शाळेमध्ये शिकवू लागले. पण अर्जुन अजूनही साधे जीवन जगत होता. त्याला गरिबीने शिकवलं होतं, कधीही माणूसपणा हरवू नको. एके दिवशी अर्जुन गावात शाळा उभारायला गेला. शाळेचे नाव ठेवले आईची शाळा. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. गावातील प्रत्येक मुलगा मुलगी आता शिकत होते. अर्जुन दररोज स्वतः त्यांना शिकवायला यायचा. त्याचं आयुष्य आता सेवा आणि शिक्षण याचं बनलं होतं. कधी मुलांना शिकवणं, कधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं. सरकारने त्याच्या गावाला आदर्श ग्राम घोषित केलं. विदेशातून लोक गाव बघायला येऊ लागले. अर्जुनला यशाची चव लागली नव्हती. त्याला गरज नव्हती. एक मुलीने विचारलं, तुम्ही एवढं का करता? अर्जुन म्हणाला, मी स्वतः तसंच अनुभवलेलं आहे. मी जे भोगलं ते इतरांना नको भोगावं, हेच माझं मिशन आहे. लोक त्याच्यावर प्रेम करू लागले. आपला अर्जुन शहरातून तरुण परत येऊन गाव सुधारायला लागला. गावात आता लायब्ररी, इंटरनेट, हॉस्पिटल सुद्धा होतं. अर्जुनने गावाबरोबर स्वतःलाही घडवलं होतं. एके दिवशी त्याला राष्ट्रीय सन्मानासाठी आमंत्रण आलं. पण अर्जुन म्हणाला, माझा खरा पुरस्कार माझं गाव आहे. तो पुरस्कार घेऊन आला नाही, पण सर्वांच्या हृदयात घर केलं. अर्जुननं गावातील प्रत्येक घरात एक एक पुस्तक दिलं. तो म्हणाला, ज्ञान हाच खरा देव. गावातील मुलं आता स्पर्धा परीक्षा जिंकू लागले. एका विद्यार्थीने IAS परीक्षा पास केली. त्याने आपल्या यशाची श्रेय अर्जुन सरांना दिलं. अर्जुनच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. शहरातून पत्रकार आले. गावचा हिरो म्हणून यशासाठी जन्म लागत नाही, जिद्द लागते, अर्जुन म्हणाला. तो आता हजारो लोकांसाठी प्रेरणा झाला होता. त्याचं जीवन एका पुस्तकात छापलं गेलं, मातीचा हिरा. त्याचं गाव आता विकास पर्यटन म्हणून प्रसिद्ध झालं. शहरातील लोक गावाचं उदाहरण देऊ लागले. अर्जुनने आता दुसऱ्या गावाचंही मार्गदर्शन सुरू केले. त्याने नवीन सामाजिक संस्था स्थापन केली. संस्थेचे नाव होते प्रयत्न फाउंडेशन. आता शेतकरी, विद्यार्थी, महिला सर्वच जोडले गेले. त्याने सर्वांसाठी फ्री ट्रेनिंग सेंटर सुरू केले. लोक त्याच्याकडून शिकून व्यवसाय करू लागले. एका पत्रकाराने विचारलं, तुमचं स्वप्न काय? तो हसून म्हणाला,
सर्वांनी यशस्वी व्हावे हेच माझं स्वप्न. अर्जुनला राष्ट्रपती भवनातून विशेष निमंत्रण आहे. त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर होता. तो म्हणाला, हा पुरस्कार माझ्या गावासाठी आहे. त्याचं नाव आता शाळेच्या पुस्तकात झळकलं. विद्यार्थी त्याला आदर्श मानू लागले. तो दरवर्षी गावात प्रेरणा महोत्सव घेत असे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक प्रेरणा घेण्यासाठी येत. एकेवेळी एक गरीब मुलगा अर्जुनकडे आला. तो म्हणाला, माझं स्वप्न पण मोठं आहे. अर्जुनने त्याला स्वतः शिकवण्याचे वचन दिले. त्या मुलाला पुढे MIT मध्ये प्रवेश मिळाला. तो मुलगा म्हणाला, तुम्ही देव आहात माझ्यासाठी. अर्जुन आता वृद्ध झाला होता, पण डोळ्यात अजूनही नव्या स्वप्नांची चमक होती. त्याच्या जीवनात प्रत्येक क्षण दुसऱ्यांसाठी जगलेला होता. अर्जुनच्या जाण्याच्या दिवशी संपूर्ण गाव रडत होतं, पण त्याच्या शिकवणीने हजारो आयुष्य बदलली होती. लोक म्हणतात, अर्जुन मेलाच नाही, तो आमच्यात आहे. त्याचं आयुष्य हेच आता हजारो जणांचे प्रेरणास्थान आहे. कारण त्याचं स्वप्न स्वतःसाठी नसतं, त्याचं जीवन अजरामर होतं. धन्यवाद.